रयत प्रतिष्ठानतर्फे सटवाजी पवार देतात अनाथांना आधार. सोनारी येथील 2 अनाथ मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व. सटवाजी गणपतराव पवार हे रयत सेवाभावी संस्थान प्रतिष्ठान जवळगाव मार्फत अनाथ असणाऱ्या मुलामुलींसाठी देवदूत ठरले आहेत. त्यांनी अनाथ मुलांसाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून अनेक अनाथ मुलामुलींना त्यांनी मेडिकल शिक्षण, पॉलिटेक्निक व इतर अन्य शिक्षणासाठी ते सध्या मदत करत आहेत. विवेकानंद प्राथमिक शाळा हातगाव येथे कार्यरत असलेले सहशिक्षक सटवाजी गणपतराव पवार यांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची ओढ आणि अनाथ बालकांचे दुःख पाहून ते त्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सर्व परिचित आहेत. 2000 साली गुढीपाडव्यापासून रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावची स्थापना करून सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. या 3 वर्षांमध्ये त्यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त अनाथ मुलामुलींच्या लग्नाला सहकार्य म्हणून कन्यादान रूपी भांडे, किराणा तसेच इतर मदत त्यांना दिली आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, निराधार, पीडित गरजूंना सहकार्य ते सदैव करत असतात. निराधारांना उदरनिर्वाहासाठी मदतही ते करतात. 11 मुलं-मुली अनाथ शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतले आहेत. यात मेडिकलसाठी 2, पॉलिटेक्निकसाठी 2 व इतर अनेक फील्डसाठी सर्व मुली शिक्षण घेत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे आजारामुळे आईवडिलांचे निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या वैष्णवी व सृष्टी या 2 मुलींचे पालकत्व स्वीकारत त्यांच्या पुढील सर्व शैक्षणिक खर्च व लग्नासाठी लागणाऱ्या मदतीसाठी सटवाजी पवार यांनी हात पुढे केला आहे. सोनारी येथील वैष्णवी राहुल सूर्यवंशी वय 9 वर्षे वर्ग 4, सृष्टी राहुल सूर्यवंशी वय 6 वर्षे या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. या दोन्ही मुलींच्या आईचे निधन 2022 रोजी तर वडिलांचे निधन 2024 रोजी झाले. त्यामुळे या दोघींचे पालन पोषण त्यांची आजी शांताबाई मारुती सूर्यवंशी या करतात. घरी शेती नाही आणि घरात कमावता पुरुषही आता उरला नसल्याने त्या वृद्धावस्थेत असूनही या दोघींचा सांभाळ कशाबशा करत आहेत. ही वार्ता समजताच जवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सहशिक्षक सटवाजी गणपतराव पवार यांनी लागलीच सोनारी गाठून त्या ठिकाणी दोन्ही अनाथ मुलींना व शांताबाई सूर्यवंशी यांना मदतीचा हात पुढे केला आहे. दिनांक 17 जानेवारी रोजी सोनारी येथील त्या दोन्ही अनाथ मुलींच्या घरी भेट देत या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्वाबरोबरच त्यांच्या लग्नासाठी लागणाऱ्या खर्च रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव यांच्या मार्फत उचलणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सटवाजी पवार यांनी सांगितले आहे. सोनारी येथील या अनाथ मुलींसाठी सर्वांनी मदतीसाठी हात पुढे करावेत असे आवाहन देखील यावेळी सटवाजी पवार यांनी केले आहे. यावेळी भगवान तुकाराम पवार, राजाराम गजानन पवार, पत्रकार दाऊगाडगेवाड, विजय वाठोरे, सासमकर, खयूम शेख यांच्यासह आदी जण उपस्थित होते. महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजसाठी विजय वाठोरे, हिमायतनगर. महाराष्ट्र पर्व डिजिटल मीडिया लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तालुक्यातील सामाजिक क्षेत्र असो किंवा गावातील समस्या, अडचणी असो याच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पर्व नेहमीच पुढाकार घेत असतं. असाच एक उपक्रम घेत आहेत ते जळगावचे सर सटवाजीराव गणपतराव पवार यांच्या रयत संस्थेमार्फत अनाथ मुला मुलींसाठी त्यांचं क्षेत्र हरवलेल्या अनाथ मुला मुलींचं आर्थिक सहाय्य किंवा मदत किंवा शैक्षणिक खर्च हे त्यांना आपल्या रयत संस्थेमार्फत मदत करत असतात. प्रत्यक्ष जाणून घेऊया सरांकडून की सर कशा पद्धतीने त्यांचं ध्येय धोरण आखतात आणि कशा प्रकारे मदत करतात. सर, आपल्या रयत संस्थेमार्फत रयत संस्थेची स्थापना आपण कधी केली? सर्वप्रथम महाराष्ट्र पर्व या न्यूज चॅनेलचे मी शतशः आभार मानतो की रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावची स्थापना 2022 मध्ये सुरुवात केली. ही संस्था सुरुवात करण्यामागे हा एकच उद्देश की समाजामध्ये असे काही कुटुंब, असे काही अनाथ आहेत की त्या अनाथाची व्यथा आपण पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू येतात. अशाच प्रकारचे आज अनाथ कुटुंब सोनारी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथील या कुटुंबाची माहिती आमचे काका भगवानराव पाटील तसेच इथले बंधू आमचे राजूभाऊ यांनी ही माहिती या कुटुंबाची दिली आणि आज शांताबाई मारुतराव सूर्यवंशी या कुटुंबाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो. या कुटुंबाला बघितल्यानंतर, या कुटुंबाची माहिती जाणून घेतल्यानंतर सर असं वाटतं की ईश्वर हा कुठल्या मंदिरामध्ये, कुठल्या मस्जिदीमध्ये, कुठल्या चर्चमध्ये नसून ईश्वर हा सजीवामध्ये पाहावा.
खरं तर सजीवामध्ये ईश्वर पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चय ईश्वर अल्लाह हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटतोय. आणि आज कुटुंब शांताबाई यांच्या रूपाने हा ईश्वर आम्हाला त्या ठिकाणी भेटलेला आहे. कारण शांताबाईची व्यथा ऐकल्यानंतर लहानपणीच त्यांनी ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा 5 वर्षाचा असताना त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्या शांताबाई यांनी त्या मुलाला लहानाचं मोठं करून त्याला वाढवलं. त्यानंतर त्या मुलाला 2 मुली झाल्या आणि 2022 मध्ये त्यांच्या सुनबाई आणि या छोटी लेक ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी वैष्णवी सर, ह्या वैष्णवजी वडिलांचं छत्र या ठिकाणी आईचं 2022 मध्ये गेलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे म्हटलं जातं सर. आई या मुलींची त्या ठिकाणी या जगातून गेली. आई गेल्यानंतर एका पकानं उघडं झालेलं लेकरू एका पंखानी एका चाक लागलं. एक चाक असतं ते वडिलाचं, ते पण 2024 मध्ये वारलं. आणि ती जबाबदारी सर्वात मोठं आवाज, सर्वात मोठं कष्ट या आमच्या आजी त्या ठिकाणी शांताबाई यांच्यावर जबाबदारी येऊन पडली. ज्या मुलाच्या खांद्याला त्या ठिकाणी वाढवलं त्या मुलाचं लहानपण आपण त्यांनी वाढवलं. आणि आज म्हातारपणी जी आधाराची काठी असते ती काठी त्या मुलाच्या रूपात पाहिली, तोही मुलगा वारला. आणि म्हणून मी ईश्वर हा मंदिरात न बघता माणसामध्ये, सजीवामध्ये आणि वनस्पतीमध्ये बघतो. आणि प्रत्यक्षात आपण लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असं न वागता माणसाने त्या ठिकाणी बघावं. तर सजीवा साक्षात हा माणसामध्ये, वनस्पतीमध्ये आणि प्राण्यामध्ये, सजीवामध्ये बघावा. म्हणून मी माझ्या रयत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ईश्वर हा या ठिकाणी सजीवामध्ये बघतो. आणि या कुटुंबाला एक ईश्वर समजून, देव समजून, या मंदिर समजून, या सोनारी या ठिकाणी मी या कुटुंबाला रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळकाच्या माध्यमातून जी काही मदत जमा होईल ती मदत आपल्या माध्यमातून, महाराष्ट्र पर्व चॅनलच्या माध्यमातून सर्व दानशूदाशांना विनंती करतो की आपण सरळ हाताने या कुटुंबाला मदत करावी. आणि आपण एक वडील म्हणून, एक आई म्हणून या मुलींच्या पाठीशी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो. परत एकदा महाराष्ट्र पर्व न्यूज चॅनलचे संपादक बंधू भगिनींच्या या ठिकाणी मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपण यांना काय मदत करत हे सांगा. किराणा रुपये असेल, कपडे असेल. आणि यानंतर सर या मुलींचं मी दत्तक या ठिकाणी घेतो की या मुलींचं पूर्ण शिक्षण, समजा दवाखाना असेल, सुखदुःख असेल, त्याही अडचणीमध्ये यांच्या कुटुंबामध्ये रयत सेवाभावी प्रतिष्ठान पूर्ण ताकदीने यांच्या पाठीशी उभी राहील. यांना जी मदत लागेल भविष्यामध्ये पुढे ती मदत सुद्धा या कुटुंबाला, या मुलींना देण्याचं मी वचन आपल्या माध्यमातून देतोय. आतापर्यंत सर 35 मुलींचे अनाथ विवाह, लग्न, कन्यादान रूपी भांडे, किराणा साहित्य या ठिकाणी देण्यात आले. 3 ठिकाणी निवाऱ्यांना मदत देण्यात आली. आणि 12 अनाथ मुला मुलींना सुद्धा शिक्षणाच्या रूपामध्ये मदत देण्यात आली. आणि पीडित कुटुंब 11 कुटुंबांना सुद्धा आपण जिल्ह्याच्या बाहेर त्या ठिकाणी मदत देण्यात आली. उदाहरणार्थ सावळेश्वर या ठिकाणी तळ्यामध्ये वारलेला काळबांडे नावाचा या कुटुंबाला, उमरी तालुक्यामध्ये कळगाव या ठिकाणी अशा अनेक कुटुंबांना सुद्धा आपण पीडित कुटुंबांना परिस्थिती बघून रयत सेवाभावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत देतोय. आणि याही पुढे देणार आपल्या सर्व सोशल मीडिया बांधवांचं. वर्षापूर्वी आई वडिलांचं छत्र हरवलं. अशा अनाथ मुली वैष्णवी राऊत सूर्यवंशी आणि सृष्टी राऊत सूर्यवंशी ह्या 9 वर्षाची आणि 6 वर्षाच्या मुली ह्या दोन्ही मुलींना दत्तक घेत आहे असं म्हणून सर बोलतायत. आणि त्याचबरोबर या मुलींचं जे किराणा असेल किंवा कपडे, भांडे लागतील, कपडे लागतील, त्याचबरोबर लागेल किंवा लग्न आमच्या रयत सर आतापर्यंत सरांनी 35 अनाथ मुलींचे विवाहासाठी मदत त्यांनी केलेली आहे. सरांच्या कार्याला महाराष्ट्र पर्व राय सुद्धा सलाम करते. असे सर कार्य करत